सुद्धा ऑफलाईन आणून देता येईल. मला वाटत नाही की फार काही कठीण आहे. तर जी काही महिला आपल्या या लाभापासून अजून वंचित राहण्याची शक्यता आहे की ज्यांनी अजून फॉर्म भरले नाही त्यांनी आपले फॉर्म भरावे. त्यासाठी आवश्यक असलेले जे जे काही डॉक्युमेंट्स आहेत ते डॉक्युमेंट्स आम्ही देण्यास तयार आहोत. तुम्हाला कुठल्याही प्रकारचा त्या योजनेच्यासाठी लागणारं कागदपत्र आहे त्यासाठी विलंब तहसीलदार महोदय आणि CO महोदय पण करणार नाहीत. आणि माझ्याकडे अजून तर काही अशी तक्रार आली नाही की बा कार्यालयातून डॉक्युमेंट लवकर मिळालं नाही. म्हणून दोन्ही तहसीलदार महोदय आणि CO महोदय काळजी घेत आहेत, तुम्हाला कुठली अडचण येऊ नये. तर फक्त आता आपण याचा लाभ घेणं आवश्यक आहे. आता ही जी 1500 रुपये येणार आहेत ते पण आपल्यासाठी महत्त्वाचे. काय झालं आहे, आता बऱ्याचशी पहिल्या जुन्या महिला सेविंग करायच्या. सेविंग करत असताना त्या पैसे कुठे ठेवत होत्या, नवऱ्यापासून दूर. तर त्या सगळ्यांना माहीत आहे, आपल्याला आपणही घरामध्ये ते बघितलं असेल. तर आता तुम्हाला हे 1500 मिळणार आहे आणि वरून तुमची सेविंग आहे, त्याचं स्वतःचं क्रेडेन्शियल तयार करा, स्वतःची एक सेविंग बँक तयार करा, त्या अकाउंटमध्ये हे पैसे ठेवा. जेव्हा जेव्हा तुमच्या कुटुंबाची गरज लागेल त्या वेळेस याचा वापर करा. माझं असं म्हणणं आहे, ते मोबाईल रिचार्ज, TV रिचार्ज करण्यासाठी हे पैसे फारसे वापरू नका. आणि एक विधायक कामासाठी, आपल्या मुलाच्या शिक्षणासाठी, कारण जो शासनाचा उद्देश आहे देण्याचा त्या उद्देशाच्या अनुषंगाने महत्त्वाचा. काही महिलांना अडचण जाते, त्यांचे पती व्यसनी आहेत, ते घरामध्ये आणत नाही आणि त्यांना फार हा प्रपंच चालवण्यासाठी कठीण जातं. अशा महिलांसाठी फार मोठा आधार आहे. शासनाने जो काही निर्णय घेतला आहे तो अतिशय सुंदर असा घेतला आहे, आपल्या एम्पॉवरमेंटसाठी घेतला आहे, आपलं सबलीकरण करण्यासाठी घेतला आहे. या पैशाचा वापर आपण चांगला करावा आणि आपण स्वतः सशक्त बनावं. एक सशक्त महिला आपण बनलात की आपले जे मुलं आहेत त्यांना शिकवण्यासाठी, त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी, त्यांना पुढे जाण्यासाठी आपण फार मोठी शक्ती वापरू शकाल अशी मला अपेक्षा आहे. आणि या योजनेचा जो काही लाभ आहे तो लाभ चांगल्या मार्गी लागेल अशी मी आपल्याकडनं एक अपेक्षा व्यक्त करतो. आज आपण सर्वजण या ठिकाणी आलात त्याबद्दल आपल्या सर्वांचे धन्यवाद देतो. CO साहेबांनी पण अतिशय कार्यक्रम चांगला आयोजित केला, त्यांच्या टीमने पण चांगली मेहनत घेतली, त्याबद्दल पण त्यांचे धन्यवाद देतो. आणि मला वाटतं आता मी फार जास्त बोललो आहे, तर आता मी थांबलं पाहिजे आणि आपला वेळ पण मी जास्त घेतला नाही पाहिजे, करिता मी माझ्या शब्दांना पुनर्विराम देतो. आणि आपण या आमच्या महसूल दिनी येऊन एका कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याबद्दल आपल्या सर्वांचे धन्यवाद देतो आणि माझे 2 शब्द